नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, गणेशाची संपूर्ण भारतामध्ये 1021 स्थानं आहेत. ती स्थानं कुठे आहेत, त्यांची व्याप्ती काय आहे, त्यांची आज कशा प्रकारे ठेवण आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही आपल्याला या मालिकेमधून देत आहोत. आपण पहिल्या काही भागांमध्ये पुण्यातील श्री गणेशांची माहिती घेतली. आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे मुंबईतल्या गणेश स्थानांची. चला, या श्री गणेशाच्या आशीर्वादानं मुंबईतल्या स्थानांची माहिती घेऊयात. तुम्हाला सांगते, या संपूर्ण कामाचं आणि ह्या माहितीचं संकलन केलेलं आहे ते म्हणजे CA डॉक्टर दिलीप साठे यांनी. डॉक्टर साठे स्वतः सगळ्या ठिकाणी गेले, त्यांनी ही संपूर्ण माहिती संकलित केली, जी अत्यंत दुर्मिळ अशी आहे. त्यामुळे या संपूर्ण माहितीचं सादरीकरण आम्ही आपल्या समोर करत आहोत. तेव्हा आपण जास्तीत जास्त संख्येने आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चला सुरू करूयात मुंबईतल्या स्थानांपासून. सगळ्यात पहिले गणेश आहेत श्री उद्यान गणेश मंदिर, शिवाजी पार्क, दादर. दादर विभागात विशेष प्रसिद्ध असलेल्या शिवतीर्थावर सन 1963 मध्ये एक चमत्कार घडून आला. शिवतीर्थावरील एका वटवृक्षाच्या पारावर एके दिवशी श्री गणेशाचं सुंदर प्रसन्न अशा मूर्तीचं आगमन झालं. या आदिदेवतेची व्याप्ती मुळातच अथांग, अमर्याद आणि अपरंपार आहे. गणराज तिथे स्वयंभू अवतीर्ण झाले. वटवृक्षाखाली स्थानापन्न झालेल्या या मूर्तीची काही सद्भक्त बऱ्याच काळापर्यंत पूजा करत होते. एवढाच या मूर्तीचा इतिहास. पण इतिहास गूढ असला तरी या मूर्तीचं दर्शन मात्र अतिशय नयनरम्य होतं. वटवृक्षाखाली छोट्या देव्हाऱ्याचं मंदिर उभं राहिलं. उजव्या सोंडेची या गणराजाची बालमूर्ती अत्यंत छोटी, सुबक, प्रसन्न आणि तेजस्वी आहे. अवघ्या शिवतीर्थाचं सिंहासन करून आणि समुद्र पाठीशी घेऊन त्या नयनरम्य परिसरात हे गणराज मोठ्या दिमाखात विराजमान झाले आहेत. त्यांच्या प्रसन्न मंगल दर्शनानं बघणाऱ्यांचे डोळे तृप्त होतात. भक्तांना विलक्षण मानसिक शांतीचा, आत्मिक परमानंदाचा लाभ होतो. बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम बांधव देखील श्रींच्या दर्शनाला आवर्जून येतात. श्री उद्यान गणेश हे सर्वार्थानं जागृत आणि समृद्ध दैवत आहे. याचा प्रत्यय गणेश भक्तांना आल्यापासून कसा राहील बरं? खरंच हे गणेश म्हणजे शिवतीर्थावरील या गणरायाच्या कृपा प्रसादाचा भक्तगणांना हळूहळू प्रत्यय येऊ लागला. दिवसेंदिवस भक्तगणांची संख्या इतकी वाढली की श्री गणेशाची पूजा अर्चा, नैवेद्य वगैरेची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यासाठी माघ शुद्ध चतुर्थी शके 1811 9 मार्च 1970 श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीची स्थापना झाली. शिवाजी उद्यानात गणराज विराजमान असल्यामुळे श्री उद्यान गणेश असं नामाभिधान वटवृक्षाधिष्ठित गणराजांना झालं. श्री उद्यान गणेशाचं हे छोटंसं सुंदर प्रसन्न मंदिर उभं राहिलं. हे होताना अनेक विघ्न संतुष्टांनी अडथळ्यांचे डोंगर उभे केले. पण विघ्नहर्त्यांनी सगळ्या अडचणी दूर केल्या, विघ्न दूर केली आणि सगळा संकल्प श्री कृपेनं सिद्धीस गेला आणि मंदिराचा परिसर सुशोभित झाला. पुढील गणेश आहेत प्रभादेवीचा सिद्धिविनायक प्रभादेवी. प्रस्तुत मंदिर लक्ष्मण विठू पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधून पूर्ण केलं. प्रत्यक्ष मंदिर तसं लहानसच होतं. मूळ मंदिराची वाढ होऊन याला आता नवं स्वरूप प्राप्त झाले. मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची असल्याचा उल्लेख सापडतो, परंतु आता लाल रंग दिल्यामुळे तिचं रूप अत्यंत आकर्षक आणि वेगळंच दिसतं. ही सिद्धिविनायकाची मूर्ती सुमारे 75 सेंटीमीटर उंचीची, उजव्या सोंडेची आहे. लहान उदर, माथ्यावर मुकुट, 4 हातांपैकी वरच्या 2 हातामध्ये अंकुश आणि कमळ, तर खालच्या 2 हातांपैकी उजव्या हातात माळ आणि डाव्या हाती मोदकांची वाटी. मूर्तीच्या गळ्यात सर्पाचं जानवं आहे. बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मूर्ती अत्यंत सुबक अशा मखरामध्ये बसवलेली आहे. श्री महागणपती फडके गणपती, फडकेवाडी, गिरगाव. गिरगावातल्या विठ्ठलभाई पटेल रस्त्यावर शिक्का नगर समोरील फडकेवाडीमध्ये हे गणेशाचं मंदिर आहे. इसवी सन 1865 मध्ये गोविंद गंगाधर फडके यांनी श्री गजाननाची स्थापना करून हे मंदिर बांधलं. या मंगल मूर्तीच्या चारही बाजूच्या 4 कोपऱ्यात विष्णू, शिव, सूर्य आणि देवी अशा देवतांच्या मूर्ती आहेत.
गणेश मूर्ती उच्चासनावर बसलेली आहे. सोंड डाव्या बाजूची मोदकाकडे वळलेली, एक दंत, 4 हात, मस्तकावर मुकुट, दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धीच्या उभ्या मूर्ती असं प्रसन्न ध्यान आपल्याला बघायला मिळतं. मुंबादेवी. मुंबादेवीच्या देवळाजवळ संगमरवरी गणेश मूर्तीचं हे एक उत्तम मंदिर आहे. मूर्तीची उंची 60 सेंटीमीटर आहे. याशिवाय आणखी एक दगडी शेंदूर चर्चित मूर्ती देखील देवळाच्या आवारात आहे. या ठिकाणी सिंहासनाधिष्ठित मूर्ती 90 सेंटीमीटर उंचीची आहे. बाणगंगा. बाणगंगेवर राघोबा जिवाजी यांनी बांधलेलं एक अत्यंत जुनं असं गणेश मंदिर आहे. त्यातील पाषाण मूर्ती 53 सेंटीमीटर उंच आहे. पुढील गणेश वाळकेश्वर. बाणगंगेवरील हे देवालय मंगलदास नथुभाई यांनी बांधलं. मूर्ती संगमरवराची आहे. पुढील गणेश आहेत भुलेश्वर. भुलेश्वरच्या परिसरात सुंदर बाबाजी प्रभू यांनी हे मंदिर बांधलं. या ठिकाणी गणेश मूर्ती 90 सेंटीमीटर उंचीची असून शेंदूर चर्चित आहे. गणेशवाडी गणेश जव्हेरी बाजार. सुंदर बाबाजी यांनी बांधलेलं हे दुसरं देऊळ आहे. येथील मूर्ती उजव्या सोंडेची असून ती अत्यंत प्रसिद्ध अशी आहे. मूर्तीची उंची 90 सेंटीमीटर आहे. देवळासमोर एक दीपमाळही आहे. ही दीपमाळ हरबाजी भिकाजी यांनी इसवी सन 1700 मध्ये बांधल्याची नोंद मिळते. देवासमोर अखंड नंदादीप असतो. गणेश लेन मधला सिद्धिविनायक हा मूळचा सिद्धिविनायक. त्यानंतर प्रभादेवीचे हे मंदिर बांधण्यात आले. काळबादेवी. काळबादेवी रस्त्यावरील पोफळवाडीमध्ये एका इमारतीच्या मागील बाजूस एक लहानसेच गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ शेठ नगरदास परमानंददास यांनी बांधलं. मूर्ती 38 सेंटीमीटर उंचीची असून देवळाचे छप्पर कौलारू आहे. पुढील गणेश मंदार गणेश दादर पश्चिम. दादर पश्चिम येथील अमृतकुंभ सोसायटीमध्ये प्रसिद्ध गाणपत्य स्वानंदवासी वीप अर्थात अप्पा शास्त्री जोशी यांच्या घरी मंदार गणपतीची मूर्ती आहे. अप्पा शास्त्री यांनी 1967 साली साक्षात्कारानं लाभलेली ही मूर्ती 73 सेंटीमीटर उंच त्यांच्या घरामध्ये एका काचेच्या कपाटात ही दर्शनासाठी ठेवलेली आहे. यानंतरचे गणेश आहेत स्वयंभू गणेश दादर पश्चिम. स्वानंदवासी श्री अप्पा शास्त्री जोशी यांच्या घरातील पूजेचा स्वयंभू गणेश गेल्या 10 पिढ्यांपासूनचा आहे. मूर्ती अंदाजे 18 सेंटीमीटर उंचीची असून तिची सोंड उजवीकडे आहे. सध्या या गणेशाची पूजा अर्चा त्यांचे चिरंजीव बापू उर्फ गणेश विनायक जोशी हे करतात. पुढील गणेश माटुंगा. आत्माराम विश्वनाथ शिंपी यांनी माटुंगा येथे बांधलेले गणपतीचे हे देऊळ फार जुने आहे. गणेश मूर्तीची उंची 53 सेंटीमीटर असून तिला शेंदूर माखलेला दिसून येतो. यानंतरचे गणेश आहेत वडाळा गणेश. वडाळा येथील चिमणलालजी महाराज यांच्या बागेसमोर एका साध्या बांधणीचं एक गणपती मंदिर आहे. प्रसिद्ध वडाळा विठ्ठल मंदिरा शेजारीच हे देऊळ आपल्याला दिसून येतं. यानंतर आहेत श्री सिद्धिविनायक मंदिर एअर इंडिया कॉलनी कलिना. साधारण 1974 सालची घटना. एअर इंडिया कॉलनीतील मॉडर्न स्कूल इमारतीच्या बांधकामाच्या पायासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीत 1.5 मीटर खाली एक काळसर पाषाणाची गणेश मूर्ती राजन्ना बालप्पा या कामगाराला दगड फोडत असताना सापडली. काही गणेश भक्तांनी त्या मूर्तीची स्थापना कॉलनीतच केली. अनेक स्थित्यंतरातून गेलेल्या गणेश भक्तांनी 25 एप्रिल 1994 ला विनायकी चतुर्थी या शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक मूर्तीची स्थापना 6 मीटर बाय 12 मीटर असे मोठे मंदिर बांधून केली. श्रींची मूर्ती जेमतेम 20 सेंटीमीटर उंच आहे. त्याला शेंदुरात तेल टाकून वर्षातून एकदा शेंदूर लेपन करण्यात येतं. यानंतरचे गणेश आहेत श्री घंट्या गणपती वाडिया हॉस्पिटल परेल. श्री गणेशाची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची एक प्रतिमा एका पारशी व्यक्तीनं निकाळजे नावाच्या स्त्रीला भेट दिली. तिनं ती गोवंडीला आपल्या घरी आणली. श्री निकाळजे यांनी गोवंडी सोडताना आपला मित्र अब्दुल माजिद याला ती दिली. त्यानं ती गणेश प्रतिमा राजकुमार पांडे यांना दिली. हे सर्व वाडिया हॉस्पिटलमध्ये कामगार होते. राजकुमार पांडे यानं ही प्रतिमा वाडिया रुग्णालयातील पिंपळाच्या झाडाला बांधली आणि पूजा सुरू केली.
पुढे रुग्णांचे नातेवाईक या मूर्तीला नवस बोलू लागले आणि हा नवस फेडण्यासाठी घंटी बांधू लागले. हळूहळू हा गणपती नवसाला पाहू लागल्याची कीर्ती पसरली. तशा तशा घंटा आणि त्यांची किणकिण या ठिकाणी वाढू लागली. कालांतरानं एक छोटा चबुतरा उभारून त्यावर मूर्ती ठेवण्यात आली. मंदिराच्या व्यवस्थापनानं ती मूर्ती विसर्जित केली. शिवसैनिकांनी पुन्हा त्याच जागी रातोरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कालांतरानं पिंपळ झाडाच्या वाढीबरोबर मंदिर ढासळू लागलं. तेव्हा रुग्णालयाच्या भिंतीलगत एक नवे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. 16 ऑगस्ट 1990 रोजी नव्या ठिकाणी श्री मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. नवसाच्या घंटा विकून येणाऱ्या पैशातून मंदिराचा बराच खर्च करण्यात आला. साधारणतः 1.5-2 महिन्यानंतर घंटा काढून विकल्या जातात, तरी अल्पावधीतच तितक्याच घंटा लागलेल्या पुन्हा आढळतात. श्री गणेशाची मूर्ती 38 सेंटीमीटर उंच असून उजवा हात वरदहस्त तर डाव्या हातामध्ये मोदक आहेत. वरील दोन्ही हातात परशु आणि अंकुश आहेत. दुःखितांच्या सोडवणुकीसाठी श्री गणपती या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. श्री विठ्ठल गणेश मंदिर, परळ. सदाशिवराव जयकर यांनी 1911 मध्ये हे मंदिर बांधलं. विठ्ठल रखुमाई आणि बाहेर गणपतीची सुरेख मूर्ती इथे आपल्याला दिसून येते. याचबरोबर मारुतीरायाची मूर्ती पण इथे आहे. महासागर गणेश मंदिर, वांद्रे. 4.5 मीटर ते 4.5 मीटर असा गाभारा. यात 90 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर लाकडी देव्हारा आणि त्यात श्री गणपतींची अत्यंत सुबक अशी मूर्ती. 1991 मध्ये या मूर्तीचा जीर्णोद्धार केला गेला. सिद्धिविनायक गणपती, दांडपाडा, खार. 1997 मध्ये बांधलेलं हे मंदिर असून 3 बाय 3 मीटरचा सभामंडप, 1.2 बाय 1.2 मीटरच्या घुमटीमध्ये कमळावर बसलेली ही गणपतीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे. श्री मुक्तेश्वर देवालय, जुहू, उत्तर मुंबई. श्री मुक्तेश्वर देवालय हे जुहू येथील अत्यंत पुरातन मंदिर. याचा आता संपूर्ण जीर्णोद्धार झाल्याचा आपल्याला दिसून येतो. हेमाडपंथी पद्धतीनं हे बांधलेलं आहे. ही 7 मजली इमारत असून प्रत्येक मजला म्हणजे एक गाभारा आहे. 7व्या मजल्यावर 12 ज्योतिर्लिंगाच्या शिवपिंडी, 6व्या मजल्यावर महाराष्ट्रातील नवनाथ संत, 5व्या मजल्यावर विठ्ठल रखुमाई, 4थ्या मजल्यावर देवीच्या 11 मूर्ती, 3ऱ्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती असून त्यात अष्टविनायकाच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. गणपतीची मुख्य मूर्ती 11 मुखी 22 हातांची आहे. पायाजवळ सुरेख उंदीर आहे. दुसऱ्या मजल्यावर दशावतारांच्या मूर्ती आहेत. पहिल्या मजल्यावर कैलासवासी अनंत जनार्दन म्हात्रे आणि श्रीमती अन्नपूर्णा अनंत म्हात्रे यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. श्री पार्लेश्वर गणपती, विलेपार्ले. विलेपार्ले मधील हे एक अत्यंत भव्य मंदिर असून मोकळं आवार आहे. एक पार्लेश्वर महादेवाचे आणि एक श्री गणपतीचे अशी 2 मंदिरं या ठिकाणी आहेत. श्री गणपतींची चांदीची 135 सेंटीमीटर उंच अशी ही मूर्ती आहे. पुढील गणेश आहेत श्री वांछा सिद्धिविनायक, अंधेरी, पूर्व. हे या भागातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. अंधेरी कुर्ला रोडवर हे मंदिर असून आता संपूर्णपणे याचा जीर्णोद्धार केला आहे. प्रवेशद्वाराजवळ छोटे 2 हत्ती, पितळी उंदीर आहे. श्रींची स्थापना इसवी सन 1927 मध्ये झाली. श्री गणेशाची पांढरी शुभ्र सुमारे 60 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि चांदीची छत्री आहे. श्री गणेश मंदिर, वेसावे. हे प्रथम छोटंसं देऊळ होतं. वेसावे कोळी जमात ट्रस्टची ही जागा. जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधलं गेलं. संगमरवरी फरशीचा 6 बाय 12 मीटरचा सभामंडप आणि 3 बाय 3 मीटरचा छानसा गाभारा या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी गणपतीची शेंदूर चर्चित अतिशय जुनी अशी मूर्ती आहे. श्री संकल्प सिद्धी गणेश मंदिर, मोतीलाल नगर, गोरेगाव, पश्चिम. सन 1961च्या गणेश उत्सवात मोतीलाल नगर येथे 30 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी चतुर्भुज गणेश मूर्ती बसवली गेली. यानंतर कायमस्वरूपी गणेश मंदिर उभारावं असं या भागातील नागरिकांनी ठरवलं. त्याप्रमाणे
कर्नाटकातील कारकल येथील मूर्तिकार श्यामराव आचार्य यांनी घडवलेली कृष्ण पाषाणातील चतुर्भुज 90 सेंटीमीटर उंचीची श्रींची प्रतिष्ठापना झाली. श्रींच्या हातात पद्म, परशु, रद आणि लाडू आहेत. या मूर्तीत श्रींचा उजवीकडचा दंत हा मोडलेला आहे. नारळाची पांढरी फुलं श्रींच्या मस्तकावर शोभा देतात. दिनांक 10 मार्च 1993 रोजी सार्वजनिक ट्रस्टची स्थापना झाली. मोतीलाल नगरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. माघी संकष्टीला महाप्रसाद होतो. त्यावेळी हजारो भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतात. पुढील गणेश आहेत श्री विघ्नेश्वर गणेश मंदिर, मार्वे रोड, malaड. malaड अग्निशमन केंद्राजवळ शके 1922 म्हणजे 27 फेब्रुवारी 2001 रोजी एक फार सुबक आकर्षक मंदिर बांधलं गेलं. श्री विघ्नेश्वर गणेश मंदिर तसेच अष्टविनायक मूर्तीची स्थापना या ठिकाणी विधीपूर्वक केली गेली. विघ्नहर्त्याची या अद्वितीय मंदिराची वास्तू पाहता मुंबईतील एक विलोभनीय मंदिर असंच म्हणावं लागेल. सभोवताली सुंदर असा बाग बगीचा आहे. श्री स्वयंभू गणेश, कांदिवली. या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार झाला आहे. सभा मंडप असा याला नाही. 2 गाभारे आहेत. गणपतीचा अर्धा भाग जमिनीमध्ये असल्यासारखा भास होतो आणि मागे संगमरवरी मूर्ती बसवलेली आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी इथं एक रस्ता तयार करताना तलावामध्ये ही मूर्ती सापडली. मूर्ती बाजूला ठेवून त्याच ठिकाणी मंदिर बांधलं गेलं. याच गाभाऱ्यात एक गजांत लक्ष्मीची मूर्ती आहे. तीही इथंच सापडलेली आहे. स्वयंभू श्री गणेश, वझिरा नाका, बोरिवली. एका मोठ्या दगडाला सुरुंग लावण्याचं काम चालू असताना एका कामगाराला दृष्टांत झाला की दगड फोडू नको, मी आहे. ह्या दगडाचा आकार उभ्या असलेल्या हत्तीप्रमाणे भासतो. या जागी स्वयंभू गणेशाची मूर्ती साऱ्या अवयवांसह आहे. पूर्वी भक्तांना मान उंच करून दर्शन करावं लागे, पण आता भराव घातल्यानं अगदी सहजपणे श्रींचं दर्शन होतं. खडक पूर्व पश्चिम असा हत्तीच्या तोंडाप्रमाणे लांबीनं आणि गोलाईनं अधिक पसरलेला आहे. श्री गणेश मंदिर, बोरिवली. हे 30 वर्षांपूर्वी बांधलेलं मंदिर 1.8 बाय 1.8 मीटरच्या गाभाऱ्यात आहे. यात गणपतीची मूर्ती आणि गाभाऱ्याबाहेर डाव्या हाताला चांदीची मारुतीची मूर्ती आणि उजव्या हाताला शिवपिंडी आहे. श्री गणेश संस्थान, पंतनगर, घाटकोपर. घाटकोपर पूर्व या ठिकाणी पंतनगर मध्ये 16 ऑगस्ट 1990 ला श्री गणेश मंदिर बांधण्यात आलं. श्रींची मूर्ती एका मोठ्या चांदीच्या मखरात आहे. समोरील मूषक चांदीचाच वाटत असला तरी मूळचा लाकडाचा असून त्यावर चांदीचा कोरीव पत्रा लपेटलेला आहे. श्रींच्या डाव्या हातात मोदक, उजवा हात वरदहस्त, वरील डाव्या हातात पुष्पकळी आणि उजव्या हातामध्ये अंकुश आहेत. हा गणपती वैभवी आहे. श्री गणेश मंदिर, मुलुंड, चेकनाका. हे नवीनच बांधलेलं मंदिर. छोटा सभा मंडप आणि गाभारा आहे. गणपतीची सुरेख मूर्ती आहे जी संगमरवराची दिसते. मंदिर तसं छोटसच आहे. श्री गणेश मंदिर, भांडूप. भांडूपच्या पोलीस चौकीतील मंडळींनी हे मंदिर बांधलं. 6 बाय 7.5 मीटरचा सभा मंडप, छोटा गाभारा. यात गणपतीची चांदीची मूर्ती. सुमारे 30 वर्षांपूर्वीचं हे मंदिर असल्याचं लक्षात येतं. श्री गणेश मंदिर, दातार कॉलनी, भांडूप. हे मंदिर 8 डिसेंबर 1981 मध्ये बांधलं. गणपतीची मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे. गाभाऱ्यावर घुमटाकार छत आणि शिखर आहे. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, भाईंदर, पूर्व. पांडुरंग गोविंदराव शहापूरकर यांना काही आदेश झाल्यावरून त्यांनी स्वतःच्याच घरात श्री सिद्धिविनायकाची स्थापना केली. टिटवाळा येथील प्रसिद्ध गणेश स्थानातील मूर्तीप्रमाणे पंचरसी धातूची ही मूर्ती असून तिची प्राणप्रतिष्ठा 18 सप्टेंबर 1966 रोजी या ठिकाणी झाली. आता हा सिद्धिविनायक भाईंदर पूर्व या ठिकाणी विराजमान झालेला आहे. हा सिद्धिविनायक भक्तांच्या नवसाला पावतो अशी भक्तांची या ठिकाणी श्रद्धा आहे. याशिवाय भाईंदर पश्चिम इथं देखील एक विनायक गणेश मंदिर आहे. दोन्ही गणेश मंदिरं भाईंदर रेल्वे पासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहेत. आता आपण माहिती घेऊयात
घारापुरी लेणी येथील गणेशाची. वाकाटक काळातील इसवी सन 550च्या सुमारास घारापुरी येथील काळ्या लोह खडकात खोदलेल्या गुफांपैकी त्रिमूर्तीच्या मुख्य गुफेच्या प्रवेशद्वारापाशी शिव नटराजाची एक मोठी चित्र चौकट कोरलेली दिसते. यात नटराजाच्या उजव्या हाताला त्याच्या दोन्ही पुत्रांच्या स्कंद आणि गणपती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. यातील गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मस्तक किंचित वळलेलं असून गुडघ्यापर्यंत कटिवस्त्र आहे. पुष्ट मांड्यांवर कटिवस्त्र पडलेल्या सुरकुत्या या वास्तव वाटाव्यात अशा कोरलेल्या आहेत. उजव्या हातात एक मोठा परशु आहे. याशिवाय जोगेश्वरी लेणी आणि महाकाली गुंफा या ठिकाणी देखील गणेश मूर्ती कोरलेल्या आहेत. रसिक हो, आज आपण आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या चॅनलवरती आज मुंबईतल्या गणेशांची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला आमचा हा चॅनल कसा वाटतोय हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, सगळ्यांबरोबर शेअर करा. थँक्यू.